आणि ही गेली तिला सांगायला, बाई म्या प्रियकर निवडला, म्या प्रियकर निवडला, पण मला धोका बसला ग, तो तर नपुसक निघला. असं कोण म्हणती? इच्छा कोणाला सांगती? फटाफटा बोला. मायाला. माया म्हणली, बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर नवराही नाही प्रियकरही नाही, पण मला लग्न न करता 16 पोर आहेत. ऐका, 16च्या 16. एक मी 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 नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तर चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तू महाराज नाही, तू पुरा डोक्यातून गेलेला माणूस. तू पांडुरंगाचं लेकरू आहे. आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का, नवीन ते कार्ड छापितात, कार्ड. ते कार्ड कीर्तन समजा काय येड्यांना वाटायचं, आणि त्या कार्डावर छापितात काय काय, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिव पुराणकार आणि समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो, मग आम्ही काय 31 वर्ष खेकडं धरितो का? आता मला 31 वर्ष झाले, 31 वर्ष मी लोकांच्या शिव्या खातोय. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही. त्याला मी मागं राहिलो, त्याच्यामुळे मी सगळ्या बोंपेक्षा मागं राहिलो. मला 2 कामं येत नाहीत. यान आपल्या बोकांडी बसा, जमणार नाही. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटा चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे आपल्याला शिकून ठेवलंय. छत्रपतीने 3च गोष्टी शिकवल्यात आपल्याला. बुटाची पॉलिश करून जगायचं, पण बुटात चाटून जगायचं नाही. सगळं विकायचं, पण स्वाभिमान विकायचं नाही. उपाशी झोपायचं, पण लाचारी पत्करायची नाही. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे तर चालचूल चालत नाही. यान आपल्या बोकांडी बसा, दुसऱ्याचं बोकांड पहा. आपल्याकडे ओवी आहे त्याला, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती काणी ना ऐकावी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. भाषा आहे, ज्ञानोबरायची भाषा आहे. आणि कधी तुम्हाला सांगा, कुणाचंच काही होता आलं नाही तर तुम्ही ज्ञानोबरायचं लेकरू व्हा, कल्याण झाल्याशिवाय आलं. काही होता आलं नाही तर होऊ नका, पण ज्ञानोबरायचं कल्याण होईल. ज्ञानोबरायचं लेकरू व्हा. आज कीर्तनाला घेतल्या अभंगात घुसण्यापूर्वी मायेचे 16 पोर आहेत, पण पाया पडून सांगतो तुमच्या, आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला 6व्या नंबरचा आहे. जरा टाळकरी बिळकरी यांना राग येतोय माझा, पण हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे मला. जरा आपल्या लोकांनी आपलं उचलूनच धरलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला, कारण आज हे सत्य करून आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहेत. तुमचे माझे लाख मतभेद असतील, पण संप्रदाय आणि धर्मासाठी तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. तुमचं माझं पटत नाही हा वैयक्तिक मुद्दा आहे. ते पटो अथवा न पटो, पण धर्म, धर्म, गाव आणि संप्रदाय 3 गोष्टी संकटात असतील तर तुम्ही मी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? तुम्ही जर एकमेकाच्या तंगड्या ओढीत बसले, संपले तुम्ही नकाशातून. 31 वर्षापूर्वी मी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला 1000 पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका खरं बोलतं म्हणल्यावर येडाच आहे मी. या जगात खरं चालत, पण एक वाक्य आपलं खोटं ठरलं नाही. तुमचं काय मत आहे? आणि आता नारायणगडाच्या सप्तात राक्षस भुवनमध्ये सांगतो, जर तुम्ही आले मी तुमच्यात माझ्यात भांडत राहिलो तर सांगून ठेवतो, राक्षस भुवन हे जे गाव आहे हे शनीचं मूळ पीठ आहे. ते राक्षस आणि हे राक्षस नावं 2च आहे ना, मग ते काय मला माहित नाही का? काय पहा तारा, मला उत्तर काय सांगायचंय माहितीये का? राक्षस भुवन यज्ञ करतय आणि तिथंही शनी आहे आणि इथंही गडाचा सप्ताह आहे. तुमच्या पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, तुम्ही मी जर असेच राहिलो
तर आपला धर्मच शिल्लक राहणार नाही. तुमचं काय मत आहे? आमचा राग येऊ द्या, काय आपण हरिपाठ करतोय? पाया पडून सांगतो तुम्हाला, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. मला हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. गाण्याच्या चाली लावून हरिपाठ चालत नाही, नाचून हरिपाठ चालत नाही. तुमच्या पाया पडतो हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणू नका, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नका, आणि 27 अभंग कधी गाण्याच्या चाली लावून म्हणू नका. कारण हरिपाठ लिहिणार बाळ इतकं कोवळं आहे, इतकं कोवळं बाळ आहे की या जगातली नाही, या विश्वातली सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबा आहे. या विश्वात जेवढे संत झालेत त्या सगळ्या संतात कोवळे संत ज्ञानोबा आहे. तो कोवळे संत ज्ञानोबा आहे. सांगू तुम्हाला पुढे, ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज जी अख्ख्या विश्वाची आई आहेत त्यांना ज्ञानदेव. ज्ञानोबा आहे जगातलं सगळं, या विश्वातलं, मी जगात नाही म्हणत, विश्वात हरिपाठ. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हरिपाठ सोपा बिपा आहे, मूर्खपणा डोक्यातून काढून टाका. हरिपाठातलं एक कडवं कळायला एक जन्म लागतो. हो, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरीत 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहेत. नीट आहे का? 9033 ओव्या आहेत. किती गेलं बॉम्बाला? 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत, 1.25 लाख शब्द आहे, आणि 2 भाग आहेत, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात 535 आहेत, 10व्या अध्यायात 335 आहेत, 11व्या अध्यायात 708 आहेत, 12व्या अध्यायात 210 आहेत, 13व्या अध्यायात 1169 आहेत, 14व्या अध्यायात 433, 15व्या अध्यायात 598 आहेत, 16व्या अध्यायात 472 आहेत, 17व्या अध्यायात 433 आहेत, आणि 18व्या अध्यायात 1810 आहेत. घरी गेल्या उचका. ग्रंथ आहे का तो? 10व्याच्या प्रवचनाला ज्ञानेश्वरी न देऊन यायची. तुमच्या बापाने दिली होती ज्ञानेश्वरी, आणि नदीवर ठेवायची ज्ञानेश्वरी. नदीवर ज्ञानेश्वरी नदीवर ठेवायचा ग्रंथ आहे का? ज्ञानेश्वरी नदीवर ग्रंथ आहे का तो? हरिपाठ, हे सप्त्याचे जे हरिपाठ आहेत ना आपले, हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटीला कड आला का भजनी पिसाळले, हा त्याच्यावर धावतो तो त्याच्यावर. हे झकमाराय करतो हरिपाठ. भजन सुद्धा कधी अख्या रात करायचं नाही. बॉम्बला तर घेण्यात द्यायला तर देवाने झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळं म्हणतो का? म्हणजे भजन लईत लई 10:30. बोला तुमचं काय मत आहे? अख्या रात. आणि हे भजन बिजन सप्ते असले तरच करायचं. हे 5 वर्षाचे भजन करायचे नाहीत. त्याला पोर झालं त्याची बायकून तो पाहिजे. त्यानं तुलाही चालू होतं, चालले थोपाडवाशील पीटी बगलात, चला भजनाला. आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल, आणि यांनी त्याच्या दारात जाऊन निवळायचं. नामदेवा पुत्र झाला, नामदेव पिऊन झोपला. होईल ना तुम्हाला एक वाक्य माहिती तुम्हाला काय? या जगातला सगळ्यात श्रीमंत संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे, आणि या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे वारकरी आहे. सगळ्यातलं हे काय एखाद्याला नुसतं म्हणलं टाळ नीट वाजव, हा पा टाळ तुम्ही सप्ता गेला उडत. अरे काय आला मरायला भजन? काय आला भजन मरायला? भजन येईलच का आला? भजन हे नम्रतेशिवाय येत नाही. भजन असं एकमेकावर धावून येतं का? काही लोक म्हणतात मी इंदुरीकडच्या कीर्तनात टाळ घेत नाही का, तुलाही बोलत. मी पागल बिगल आहे का? खडे आणतोय मी लोकांना? मी फक्त खरं बोलतोय आणि ते झोंबात आहे. अजून 2 वर्षाविषयी मला नको. आता अभ्यास करा. ही कीर्तनं थोडी झोंबतात, पण ती काळाची गरज आहे. राक्षस भुवनवाल्याने सप्ता नाही केला, राक्षस भुवनवाल्याने धर्म कीर्तन 16 केला. त्यांनी सप्ता नाही केला, त्यांनी धर्म कीर्तन 16 केलाय. हो, अभ्यास करा. काय ज्ञानेश्वरी, काय हरिपाठ.
आणि ती माया जी आहे इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. तिला 16 पोरं आहेत. ऐका, 16च्या 16. मी, तू, तुझं, माझं. काम आणि शरीरात काम. तर जरा नीट ऐका तरुण पोरं विर, पागलपणा करू नका. शरीरामध्ये काम तयार झाला तर तो डोळ्या वाटतं बाहेर पडतो, आणि डोळ्यात जर पाप तयार झालं तर ते मनात पाप होतं. आणि डोळा मन एकत्र आले का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना असं करायला होतं लागत. ज्ञानेश्वरीन गाथा इथं चालत नाही. म्हातारा सुद्धा मोकळ्या मनाने बायको करू शकतो. हो, तो फक्त वयानं दमलाय. हसण्यावारी नेऊ नका. ओवी ऐका, येत इंद्रिये जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू.